नमस्कार. श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण बघणार आहोत पुत्रदा एकादशी कधी आहे व पूजा जाणून घेऊया व मुहूर्त. चला तर बघूयात. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीचे व्रत हे पुत्ररत्न प्राप्तीसाठी आणि संततीच्या रक्षणासाठी तसेच सुख व समृद्धीसाठी केला जातो. असे मानले जाते की यावेळी पुत्रदा एकादशी निमित्त प्रतियोगाचा योगायोग आहे. जाणून घेऊया कधी आहे पुत्रदा एकादशी. श्रावण पुत्रदा एकादशी व्रत हे पुत्ररत्न प्राप्तीसाठी आणि संतान रक्षणासाठी असते व सुख समृद्धीसाठी केले जाते. सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्व मानले जाते. एकादशी महिन्यातून दोनदा येते, एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात. वर्षभरात एकूण एकादशी हे 24 एकादशी असतात. एकादशीचा पवित्र दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते व तसेच भगवान विष्णूच्या कृपेने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. पुत्रदा एकादशी तिथी व पूजा साहित्य व पूजा पद्धत आणि महत्व जाणून घेऊया. पवित्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला भाविक भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या एकादशीला पुत्रदा एकादशी असेही म्हणतात. यावेळी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी हे शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी आहे. पंचांगानुसार यावेळी पुत्रदा एकादशीच्या मुहूर्तावर प्रतियोगीचा संयोग आहे. श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत हे पुत्ररत्न प्राप्तीसाठी व तसंच पुत्रांच्या रक्षणासाठी आणि सुख समृद्धीसाठी केला जात आहे असे मानले जाते. तसंच पुत्रदा एकादशीचे महत्व. पुत्रदा एकादशीचे व्रत हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला विशेष महत्व आहे. असे मानले जाते की या व्रताचे पालन केल्याने संततीचे सुख आशीर्वाद लाभते. ज्या विवाहित जोडप्यांना संतती सुखाची इच्छा असते त्यांनी या दिवशी व्रत आवश्यक ठेवावे. तसंच संततीच्या इच्छेने हे व्रत पाळल्यास भगवान विष्णूंचा परम आशीर्वाद प्राप्त होतो. तसंच पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते. या व्रताचे धार्मिक महत्व आहे. ज्योतिषाच्या सांगतात की पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा म्हणजे पौष आणि श्रावण महिन्यात पाळले जाते. हे व्रत कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी महत्वाचे आहे. तसंच या शुभ दिवशी व्रत केल्यास सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते. हे व्रत केल्याने माणसांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हा व्रत संततीसाठी पाळले जाते. हे व्रत केल्याने आपत्तीहीन जोड्याला अप्राप्ती प्राप्त होते. धार्मिक मान्यतेनुसार एकादशी व्रत केल्यास मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होते. तसंच पुत्रदा एकादशीचे मुहूर्त. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी 16 ऑगस्टला आहे. श्रावण पुत्रदा एकादशी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:26 प्रारंभ होईल, तर शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9:39 समाप्त होईल. उदय तिथीनुसार 16 ऑगस्ट रोजी उपवास ठेवून विधीनुसार भक्त भगवान विष्णूंची पूजा करू शकतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट रोजी सकाळी 5:51 ते 8:05 या दरम्यान पारायण करून व्रताची समाप्ती होईल. तसंच एकादशी व्रत पूजाचे साहित्य. श्री विष्णूंचे चित्र किंवा मूर्ती, फूल, नारळ, सुपारी, फळ, लवंग, तसंच प्रकाश, दिवा, तूप, पंचामृत, अक्षदा, तुळशीचे पाने, चंदन. बघा, भगवान विष्णूंना तुळशीचे पाने हे खूप प्रिय आहेत, म्हणून त्यांची पूजा करताना तुम्ही काही प्रसाद करो तुळशीची पानं हे अर्पण करायचं आहे आपल्याला. तसंच एकादशी व्रत उपासना पद्धत. सकाळी लवकर उठून दैनंदिन कार्य करून अंघोळ करून घ्यावी व देवघरात दिवा लावावा. भगवान विष्णूंना गंगाजलाने अभिषेक करावा व भगवान विष्णूंना फूल आणि तुळशीचे पाने अर्पण करा. शक्यतो तुम्ही पिवळे फूल अर्पण करा. भगवानांना पिवळं फूल हे खूप प्रिय
आणि तुळशीचे पानं अर्पण करा. शक्य असल्यास या दिवशी व्रत ठेवावी, देवाची आरती करावी व देवाला नैवेद्य अर्पण करा. ध्यानात ठेवा की केवळ पुण्यपूर्ण वस्तूच देवाला अर्पण केले जातात. भगवान विष्णूला अर्पण करताना तुळशीचा अवश्य समावेश करा. म्हणजे तुम्ही काही नैवेद्य दाखवा भगवान विष्णूंना, म्हणजे त्या नैवेद्यात आपल्याला काय करायचे, तुळशीचे पानं, म्हणजे एखादं तुम्ही पिवळी जरी केळी भगवान विष्णूंना अर्पण केलं तर त्यावरती तुम्हाला काय करायचंय, किंवा दूध साखर काही ठेवू दे, तुळशीचे पान ठेवा त्यावरती. तुळशीशिवाय भगवान विष्णू अन्न ग्रहण करत नाहीत असे मानले जाते. या शुभ दिवशी भगवान विष्णू सोबत देवी लक्ष्मीची पूजा करा. या दिवशी जास्तीत जास्त देवांचे ध्यान करा. तसंच अशी आहे पुत्रदा एकादशीची माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.